पोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तू मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला आमच्या ताईसाहेबांच्या माहेरी जेवण बनवाय आम्ही 5 जणी पण एका बी कामाला कोणी हात लावू दिला नाही मला मानच होता आपला तसा पर तुम्ही काहीतरी काम सांगत जावं की मला कशाला मी आहे की कामाला नाही नाही सांगाच तुम्ही नग मी करते पर मी नुसतं बसून तर काय करणार बर असं कर ठीक आहे मग उद्या सांगा आज सकाळी साहेब कुठल्या कामगिरीवर गेले हो सहज सहजच विचारलं म्या गोदाका या घरात तुम्हाला काय अडलं नडलं तर मला सांगा नाही एवढ्यासाठी सांगती की तुम्ही एवढ्या गुळमुळीत आहे तुमचा कोणी गळा दाबला तर तुम्ही एका शब्दानं बी बोलणार नाही वंदे चंदाला सांग आपल्या वाड्यावर दरोडा पडला तवा काय झालं ते काय झालं असणार गाव गोळा करण्यासाठी बोंबाबोंब केली असणार आणखीन काय करणार तुम्ही नाही जी दरोडेखोर हातात घालून कोयंडा काढत होते आणि तो गोदक्कानं कोयता काढला आणि हातच तोडलं दरोडेखोरांचं चंदा हा साहेब सकाळी कुठं गेल्यात मला माहित नाही वय मोठ्यांच्या गोष्टी आपण नोकराने ऐकू नये वय आणि ऐकलं तर ते सांगू नये वय काय गोदक्का एवढं काय गुपित आहे न सांगण्याजोगं तसं नाही वहिनी साहेब खरंच मला माहित नाही मग हातावर दही दिलं ते सोन्याचं पक्क करून यावं म्हणूनच ना व मी नेहमीच देते साहेब निघाल्यावर रानाला पोरगी बघणं चालू असेल तर बरं आहे ना त्याच्या लग्नाचं बघाय हवं आपण आपण अहो गोदक्का तुम्ही कशापायी एवढा त्रास घेतायचा हा तुम्हाला काय घरातली कामं कमी आहेत होय आम्ही या घरच्या सूनबाई आहोत आम्ही बघू की राणा भाऊजींच्या लग्नाचं काय करायचं ते तुम्ही जेवणाचं काय ते बघा आज काय घे जेवायला गोडाचा शिरा केलाय जी अरे वा राणा भाऊजींना शिरा आवडतोय म्हणून ना वा काल राणा भाऊजींनी खीर संपवली आज गोडाचा शिरा संपवतील मग आज पण आम्ही उपाशीच तसं राणा भाऊजी म्हणलेत आम्हाला चैन परत आणल्याशिवाय ते जेवणार नाहीत म्हणून चंदा हा दही दे बरं वय घ्या गोदक्का कशापायी राणा भाऊजींनी चैन परत आणावी म्हणून
चंदा तुला गरम होत नाही का इथं? भाई उकडतंय तर चला, मला चंदन हळदीचं लेप बी लावायचे चेहऱ्यावर. माझ्या नाही, तुमच्या. आलो आम्ही. गोदक्का, भाजी झाली, काय करू? बांधू का जेवण राहण्यासाठी? बांध. साखळी अन्न कसं जमल रानाला? पापणी वर उचलत नाही समोर पोरगी आल्यावर. उपाशीच राहील पोर. वहिनी साहेब ओरडल्या तर ओरडू दे, राणा उपाशी नगर राहायला. ए, लवकर गाड्या पाठवा कारखान्यावर. हा, राणा. हे राणा, अरे कुठं होता सकाळ धरणं? राणा, हे राणा, अरे कुठं होता सकाळ धरणं? बरं साहेब, ठेव काय हिसाब. काल 40 गाड्या ऊस गेला, आज पण 40 गेला. होय, हिसाब दावतो सोय मला. देऊ का एक बुक्की? दोस्त आहेस का मुकादम? अरे दोस्त, अरे पण तुला काय झालं? कामात पण ध्यान नाही तुझं, काय गडबड आहे? अरे अरे वहिनीला वचन देऊन बसलोय, तेच पुरं कसं करायचं हेच कळत नाही. राणा, बरकत, बरं झालं, झालं काय काम? लई भूक लागली होती. जेवून घ्या आधी पटापट. हा राणा, ह्यो साहेबरावाचा घास धर, ह्यो साहेबरावाला दे. कसं आहेस बरकत? एकदम निवांत. पण आपल्या या ब्रह्मचार्याचं काम मी ध्यान नाही. साहेबराव, गोदाक्काने जेवण आणलंय बघ, घे. कारण राणा, कामात लक्ष नाही व तुझं? त्याचं काय ऐकतेस? हा, शिरा. हो बरकत, अरे घे की. अरे तू घे की. अरे घे. कसा झालाय रे शिरा? एकदम भारी झालाय. एक नंबर. बरं, आता बोलणं कमी करा आणि पटापटा समजू जीवन घ्या. आणखीन गोड पाहिजे का त्यात? आव गोदाका, गंमतच झाली. तुम्ही शिरा घेऊन निघाला, पर मी थोडा चाखून बघितला, मला थोडा कमी गोड लागला, म्हणून साखर घेऊन आली तुमच्या माग माग. घ्या ना आता साखर. हा, पण शिरा तर गोड आहे. असं मला तर कमी गोड लागला. तरी बी ठेवा हा साखरेचा डबा तुमच्याकडेच. त्याचं काय आहे ना, संध्याकाळी चैन देताना या साखरेनंच तोंड गोड करा की तुमच्या वहिनी साहेबांचं. साखळी, माझं तर काम झालं. तुमचं येतायचं ना? होय राणा, मी येते, तर तू जेवून घे. हा, राणा, काय झालं? जेवत का नाही? हा, साखळीचं इसरलंच होतो बघ. हा, शाळेत जायला लागणार, मी निघतो. अरे पण कुठं? चल, मी निघालो. नमस्कार राणादा. नमस्कार.
होय इकडे. राणादा तू इथं होय बारक्या कुठे आहे? दिसला नाही रे गड्यास. हा मग माझं काम कसं होणार? कसलं काम? ते बघ आला तुझा बेन्या. अरे राणादा तू इथं. अरे तुला छुडकत होतं बघ. माझं एक काम करशील? करीन की, पर भूक लागल्या, चिचा खायच्या होत्या. आईनं 5 रुपये दिलं होतं, कुठं पडलं वाटतं. आता कोण द्यायचं मला चिचा? अरे म्या देतो की. चल ए माई चिचा दे याला. चल दे याला पाहिजे तेवढी. किती देऊ? सगळ्या द्या. राणा दादा तुझ्या खांद्यापासून चिचा खाल्ल्या की झाडापासून खाल्ल्यासारख्या वाटतात. असं? अरे मग बस की, बस पटकन. आता करशील ना वा? तिकडं नाही तिकडं. हा? तिकडं नाही. अरे तुझ्या शाळेत नवीन मास्तरीन बाई आलेत ना वा? हा पाठक बाई. हा चालत राहा. त्यांना थांबून माझा निरोप देशील का? हा? उतर. उतरो. अरे काय झालं? नाही हे जर तुझा चिचा. अरे ऐक की. काय झालं? ना मी नाही द्यायचो. का? अरे मार तू काय लहान पोराला. बाईले कडक आहेत. नाही व्हायचं काम तुझं. का बाईलाही मारतात की काय? मारत नाहीत, समजावतात. समजत नाही त्यावर समजावतात. मार खायची सवय आहे, पण असलं काय म्हटलं की लय भ्या वाटतंय. असू दे मग कसं निरोप दे. तुलाच खांद्यावर घेऊन अख्खा गावभर फिरतो बघ. हा आणि उद्या पाठक बाई मला दिसभर समजावतील. त्याचं काय? बरोबर मी देतो निरोप. तू फक्त त्यासनी थांबव. एवढं तर जमल. बघू जमल की. हे बारक्या. हे बारक्या. अरे बारक्या. अरे त्या बघ बाई आल्या. हा येऊ दे. काय अरे लक्ष कुठे आहे तुझं? काय झालं? पाटक बाई तर निघून गेल्या. चिचा दे मग थांबवतो. नाही आधी थांबव. असं आता बघ कसं थांबवतो. थांब मी हात जोडतो. हा थांबव. 1 2 3. ओ बाई थांबल्या का रे बाई? हे बारक्या. बारक्या भेटच धावतो तुला. काय करावं? साखळीचं तर काम करावंच लागेल. वचन दिलंय.
इकडे बघा. अहो इकडे बघा. तुम्ही का मगापासून माझा पाठलाग करताय? ती आपलं एक काम होतं. काय काम होतं? ते साखळी राबांनी दिलेली. अरे हो. अहो बरं झालं तुम्हीच आठवण केली. तुम्हीच द्याल का ती साहेबांना परत? अहो असं कुणाकडून कधी काही घेतलं नाहीये हो. तुम्ही नक्की द्याल का ती प्लीज? चालतंय की. हा तुम्ही थांबा इथे, मी घरनं आणते. हा कुठे गेले हे? काय विचित्र माणूस आहे. आई चहा टाक ग, बाबा यायची वेळ झाली. अहो बाबा मला इतकं हसू येत होतं, पण हसणार कसं? आता शिक्षण मंत्र्यांचा मुलगा म्हटल्यावर काय. तुम्हाला माहितीये तुम्ही तिथे असायला हवं. थांबा ना, मी तुम्हाला करूनच दाखवते. आई उठ. ए आता तू मला करायला लावणार की काय? नको प्लीज. आई उठ ग. अरे बघा बाबा, मी म्हणजे ना तो आणि आई म्हणजे अंजली. अरे वा. बोल. काय हो तुम्ही सारखं माझ्या माग माग का करताय? अहो ते एक काम होतं. कोणतं? अहो ते तुम्हाला साखळी मिळाली ना बघा. ओ साखळी. हा ती मला नकोय हो. तुम्ही द्याल का साहेबांना परत? आणि मी चेन घेऊन बाहेर आले, तोवर हा गायब. अरे अच्छा, तो परत आलाच नाही. आता तुम्ही साखळी परत देताय म्हटल्यावर आम्ही असं कसं घेणार? आम्ही फुकट काय घेत नाही, बदल्यात काहीतरी द्यायला लागतं म्हणून उसणलाय. हे टाक रे इकडे.
अहो अहो हे काय करताय तुम्ही? एवढ्या उसाचं काय करणार आम्ही? हो असं नका म्हणू. तुम्हाला म्हटलं ना आम्ही फुकट काही घेत नाही. पाठक बाई साखळी देताय ना व? हो देते ना. हे घ्या. पण नकोय आम्हाला हा ऊस, तुम्ही घेऊन जा. असू द्या. चालतंय की. येतो. हे दोन्ही गाड्या खाली कर इकडं. थांबा ना त्यांना जाऊन.